This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करायला एकदम साधा आणि सोपा, कोणालाही सहज करता येईल असा एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे आंबट गोड चवीच्या पाकातल्या पुऱ्या. बटाटा पुरी, मसाला पुरी, पालक पुऱ्या वगैरे यासारख्या आपण पुऱ्या करतोच, पण पाकातल्या या पुऱ्या अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागतात. 3 ते 4 दिवस टिकतात. त्यामुळे सणाला नैवेद्यासाठी पाहुणे येणार असले तर आपण या पुऱ्या अगोदर करून ठेवू शकतो. जिलेबीसारख्या आंबट गोड चवीच्या लागतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. या अगोदर आपण 41व्या एपिसोडमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या, 45व्या एपिसोडमध्ये साध्या पुऱ्या कशा करायच्या हे देखील पाहिलं आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेमिनी रिफाईंड ऑइलमध्ये कोणताही पदार्थ तळला तर, म्हणजेच बटाटे वडा, पुऱ्या, भजी वगैरे आणि कोणताही पदार्थ केला तर तो स्वादिष्ट आणि रुचकर लागतो. तर खात्रीशीर आणि विश्वासाचं तेल म्हणजे जेमिनी रिफाईंड ऑइल. आता आपण पाकातल्या पुऱ्या करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. प्रथम रवा आणि मैदा चाळून घ्यायचा. नंतर रवा, मैदा आणि मीठ मिक्स करायचे आणि तेलाचे किंवा तुपाचे कडकडीत मोहन पिठाला चांगले चोळून घ्यायचे. नंतर आंबटसर दही घालून पीठ भिजवायचे. जास्त आंबट दही घालायचे नाही. येथे ताक किंवा दूध वापरले तरी चालते. नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर भिजवायचे. जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही. नंतर मळून 1 तास झाकून ठेवायचे. नंतर साखरेचा 1 तारी पाक करायचा. नंतर पीठ तेलाचा हात लावून थोडे मळून घ्यायचे. नंतर मोठी एक पोळी लाटून कटरने किंवा वाटीने पुऱ्या कट करायच्या. पुऱ्या जाडसरच लाटायच्या, नाहीतर लहान लहान पेढ्यावडे गोळे करून पुऱ्या लाटल्या तरी चालतात. गोळे करताना दोन्ही हातामध्ये कणिक घेऊन गोळे करायचे. आवडत असेल तर पाकामध्ये पिवळा रंग किंवा केशरी रंग घातला तर चालतो आणि केशर आणि वेलची पूड घालायचे. नंतर तेल गरम करून त्यामध्ये पुरी सोडून दोन्ही बाजू तळायच्या. सोडल्यावर झाऱ्याने पुरीवर तेल सोडायचे. गुलाबीसर रंगावर तळायच्या. गरम गरमच पुऱ्या पाकात घालायच्या. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. चमच्याने पुरीवर पाक सोडायचा. पाक कोमटच असावा. वरती काजू, पिस्ता, बदाम यांचा चुरा घालून गार्निशिंग करायचे. रंग घातला तर पुऱ्या दिसायला खूप छान दिसतात आणि रुचकरही लागतात. आता आपण साहित्य पाहूया. पाणी, तळण्यासाठी तेल, या मेजरमेंटच्या कपानं 1 ते सव्वा कप साखर, 1 कप चाळून घेतलेला मैदा, अर्धा कप बारीक रवा, 2 टेबलस्पून साजूक तूप, इथं तेल घेतलं तरी चालते, ड्रायफ्रूटचा बारीक चुरा, पिवळा रंग, 2 टेबलस्पून घट्ट दही, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, 20 ते 25 केशरच्या काड्या, 1 टीस्पून लिंबाचा रस. आणि मी हे पीठ अगोदर तुम्हाला टिपमध्ये सांगितलं त्या पद्धतीने मोहन वगैरे चोळून मळून घेतलं आहे. या पद्धतीने पीठ मळून 1 तास भिजवून ठेवायचे. मी आता भिजवून ठेवून 1 तास झाला. आता आपण पाक करूया. पॅनमध्ये साखर घालूया. यामध्ये अर्धा कप पाणी घालूया. असं एकसारखं हलवत साखर विरघळून आपण 1 तारी पाक करून घेऊया. आपण आता पाक झाला का बघूया.
बघा या पद्धतीने असं बघायचं, बघा हे तार धरायला लागली आहे, नाहीतरी असं बोटावरती घेऊन असं बघायचं. म्हणजे हे बघा या पद्धतीनं असं एक तरी जे थोडंसं अगोदर काढलं तरी चालतंय. हे बघा या पद्धतीनं आता पाक हा तयार झाला आहे. यामध्ये आपण वेलची पूड, लिंबाचा रस, केशरच्या काड्या मिक्स करूया आणि थोडासा एक चिमूटभर पिवळा रंग, इथं तुम्ही केशरी रंग घातला तरी चालतोय. आणि आपण आता हा पाक तयार झाला आहे. आपण पाक आता झाकून ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवूया. आता आपण कणिक थोडा तेलाचा हात लावून थोडं मळून घेऊया. मग हे पीठ आणखीन तिंबून झालं. आपण आता यातला एक गोळा घेऊया. आणि याची मोठी एक पोळी लाटूया. एखादा मोठी पोळी लाटून झाली. आपण आता तुमच्याकडे कटर असलं तर कटर किंवा असं डब्याचं एखादं झाकण घेऊन पुऱ्या कट करायच्या या पद्धतीनं. बघा इतकी जाडी ठेवायची अशी या पद्धतीनं, जास्त पातळ पण नाही करायच्या. आणि या पद्धतीने आपण सगळ्याच पुऱ्या लाटून अशा कट करायची किंवा लहान लहान गोळे करून कट केल्या तरी चालते. आता आपण तेल गरम झालं आहे का बघूया. हा गोळा वरती आला म्हणजे तेल गरम झालं आहे. यामध्ये आपण आता पुरी सोडूया. पुरी सोडल्यावर बघा असं तेल उडवायचं. आणि आता एक बाजू तळून झाली, आपण पुरी उलटूया. बघा असं गुलाबीसर रंगावर तळायच्या आणि दुसरी बाजू पण तळून घेऊया. बघा पुरी किती टम्म फुगली आहे. दुसरी बाजू देखील तळून झाली. आपण असं झाऱ्याच्या साहाय्याने पुरी काढूया म्हणजे तेल सगळं नितळलं जातंय. आणि आता गरम गरमच पुरी पाक कोमट आहे त्यामध्ये घालूया आणि पुरीवरती असा पाक सोडूया असा या पद्धतीनं. आणि 1 मिनिट असं पुरी पाकातच ठेवायची. आणि या पद्धतीनं आपण सगळ्याच पुऱ्या तळून पाकात घालून करूया. 1 मिनिट झाला. आता आपण पाकातून पुऱ्या काढूया आणि अशी डिश घेऊन यामध्ये ठेवूया. आणि असं ताट हे आपण कलतं करून ठेवायचं म्हणजे जादाचा पाक असा खाली येतोय, नितळला जातोय. आणि बघा आता ह्या मस्तपैकी आंबट गोड चवीच्या पाकातल्या पुऱ्या तयार. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने आंबट गोड चवीच्या खुसखुशीत पाकातल्या पुऱ्या तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.